नमस्कार, मी उमा चिट्याला TSTV न्यूज करिता आजची विशेष बातमी. महिलांनी विविध क्षेत्रात स्वावलंबी बनावे. डॉक्टर सुजिता मुदगुंडे, सोलापूर येथील पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रम पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त संगीता इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली KP मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर सुजाता मुदगुंडी यांचे हस्ते आणि संघाचे अध्यक्ष श्री हरी कुरापाटी यांच्या उपस्थितीत प्रथम श्री मार्कंडे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. सर्व पाहुण्यांचे स्वागत व प्रस्तावनेत संघाची माहिती तसेच सर्व कर्तृत्ववान महिलांचा परिचय भारती संगम यांनी केले. प्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. तदनंतर कर्तृत्ववान महिला नागमणी गंजी, पद्मा चरणदास, श्रुती चन्ना, नागमणी नामा, लक्ष्मीबाई अंबट, मंगम्मा सारंगी या 6 जणींचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुजाता मुदगुंडी यांनी सर्व कर्तृत्ववान महिलांचे अभिनंदन करून महिलांनी मानसिक, भावनिक, आर्थिक बाबत स्वावलंबी बनावे असे सुचविले. यावेळी संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी यांनी सर्व कर्तृत्ववान महिलांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य महिला 17 वर्षाखालील क्रिकेट कप्तान श्रुती चन्ना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास वरलक्ष्मी पल्ली, वरलक्ष्मी गोटीपामूल, सुवर्णा चलमेटी, भावना नामा, राजश्री बेनगिरी, शारदा तवटी, विजया वडेपल्ली, इंदिरा कुडक्याल, संघाचे खजिनदार उमापती मिठापल्ली, श्रीनिवास वल्लाकाटी, श्रीनिवास कोडम, अविनाश संगा, देवीदास मेरगो, श्याम बेनगिरी, नागनाथ वड्डेपल्ली, बाबूराव गंधमल आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण व आभार संगीता इंदापुरे यांनी मांडले. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केलेल्या मातांचा सन्मान केला, त्याबद्दल संघाचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन यशवंत इंदापुरे आणि अनिल कन्ना यांनी केले. सूत्रसंचालन अरुण कन्ना यांनी केले.